नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इथं 12वी सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपरमधील पेपर नंबर 2 बघतोय. तर त्याच्यामध्ये एकूण 8 युनिट असतील. फर्स्ट युनिट डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफायनाइट इंटिग्रेशन, डेफायनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असे एवढे युनिट्स तुम्हाला 12वीच्या पेपर सेकंड मध्ये असतील, मॅथ्स पेपर सेकंड मध्ये असतील. तर आपण सुरुवातीला डिफरन्शिएशन टॉपिक बद्दलच बोलूया. तर या डिफरन्शिएशन टॉपिक मध्ये आपण टोटल 50 व्हिडिओ बनवतोय. तर या 50 व्हिडिओ मध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला, जर आपण हा पर्टिक्युलर पॉइंटच घेऊया, डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन आणि एक्सरसाइज 1.1 सोल्युशन. तर काही स्लाइड मध्ये या कंपोजिट फंक्शन जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपण 225 पेजेस कंटेंट बनवलंय. याच्यामध्ये काय असतील तुम्हाला, तर 12वीचं स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्या बुक मधले सगळे थेअरी कन्सेप्ट्स इथे कव्हर केलेले आहेत, प्लस जे टेक्स्ट बुकचे सगळे एक्झाम्पल इथं आपण कव्हर करतोय, प्लस एक्सरसाइज 1.1 आहे त्याचं सोल्युशन सुद्धा आपण सगळं कव्हर करतोय. तर आपण आज या लेक्चर मध्ये चालू करतोय कन्सेप्ट ऑफ डिफरन्शिएशन. तर आपण हा डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट चालू करतोय. थोड्या वेळ आपण बेसिक कन्सेप्ट बघूया डिफरन्शिएशनच्या रिलेटेड. तर हा जर बघितला तर आपण एक्स ऍक्सिस मानतो याला, हा जो उभा आहे व्हर्टिकल त्याला वाय ऍक्सिस मानतोय. आता आपल्याला स्लोपचा कन्सेप्ट बघायचा आहे आणि जनरली स्लोप हा आपण लाईनचाच काढतो. तर हा लाईन एल कन्सिडर करतोय आपण, ही लाईन एल, त्याच्यावर जे कोणते पण दोन पॉइंट घेतोय, एक पी x1 y1 घेतोय आणि दुसरा q x2 y2 घेतोय. मग जर हा p x1 y1 असेल तर याच्याशी रिलेटेड ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल ते तुमचं x च्या रिलेटेड डिस्टन्स असतंय आणि व्हर्टिकल जे असतंय ते y ची व्हॅल्यू असते. तर ही जर पहिलं टपल बघितलं x1, याचा अर्थ ओरिजिन पासून हे जे डिस्टन्स आहे ते x1 असेल आणि व्हर्टिकल जे असेल तर हे y1 युनिट असेल. तर ह्या क्यूब पॉइंट बद्दल जर बोलायचं म्हटलं तर हे x2 काय असेल, ओरिजिन पासून हे डिस्टन्स असेल. तर हा जो डिस्टन्स बघतोय आपण हे डिस्टन्स असेल x2 आणि हे डिस्टन्स असेल y2. तर हे डिस्टन्स y2 कुठं लिहितोय आपण, इथं y2 लिहितोय. आता याचा स्लोप काढतोय आपण. पुन्हा या पॉइंट वरून काय करतोय, एक्स ऍक्सिस ला पॅरलल लाईन काढतोय ही येलो कलरची. तर हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स कसं मिळेल आपल्याला, एवढंच डिस्टन्स. तर हे डिस्टन्स जे वाय ऍक्सिस पासून आहे ते मायनस हे डिस्टन्स केलं तर, पण हे डिस्टन्स काय आहे, x2 आहे आणि हे एवढं डिस्टन्स काय आहे, x1 आहे. म्हणजे हे हा पार्ट काय मिळेल आपल्याला, x2 मायनस x1 मिळेल. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला काय मिळेल, x2 मायनस x1 मिळेल. आता y च्या बाबतीत बोलूया. तर हे डिस्टन्स काय आहे, y2 आहे, त्याप्रमाणे हे डिस्टन्स काय आहे, y1 आहे. मग जर एवढंच डिस्टन्स काढायचं असेल तर हे डिस्टन्स काय होऊन जाईल, y2 मायनस y1 होऊन जाईल. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला y2 मायनस y1 मिळून जाईल आणि हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स काय मिळून जाते, x2 मायनस x1 मिळून जाते. मग हा स्लोप ऑफ pq काय होऊन जातोय बघा जरा. स्लोप ऑफ pq जर बघितला तर y चा चेंज, हे जे डिस्टन्स आहे ते थोडक्यात y2 मायनस y1 म्हणजे y चा चेंज आहे हे काय होईल, y2 मायनस y1 आणि डिवाइडेड बाय
हा x2 आणि हा x1, म्हणजे हा काय आहे x चा चेंज तो x2 मायनस x1 असेल. तर हाच काय होईल, ह्या PQ या लाईनचा स्लोप होऊन जाईल. तर स्लोपचा फॉर्म्युला जनरली काय असतोय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता आपल्याला ह्या लाईनचा स्लोप काढता येतोय, पण जर इथं फंक्शन आपण काय पण घेतलं तर या फंक्शनचा पण काय करता येईल, आपल्याला स्लोप काढता येईल. तर त्या स्लोप काढण्यासाठी आपल्याला दुसरा कन्सेप्ट बघूया. तर ह्या कर्वचा स्लोपचा कन्सेप्ट बघतोय आपण. समजा हा रेड कलर मध्ये जो कर्व आहे त्याला आपण y f ऑफ x मानतोय. म्हणजे आणि या कर्ववर तर कोणतेही दोन पॉइंट आहे ते घेतोय. हा P पॉइंट आहे तो A, इथं x ची व्हॅल्यू समजा A मानतोय आणि त्याच्या रिलेटेड y ची व्हॅल्यू काय असेल, फंक्शन ऑफ A, म्हणजे P चा कोऑर्डिनेट काय होतील AF ऑफ A, आणि Q हा पॉइंट या x पासून h या डिस्टन्स वरती घेतोय. तर हे डिस्टन्स आपण P आणि Q चा डिस्टन्स काय घेतोय, h घेतोय. त्याप्रमाणे हा पॉइंट काय होणार आहे, x ची रिलेटेड व्हॅल्यू a प्लस h होईल. मग Q चं कोऑर्डिनेट त्याप्रमाणे काय बनतील a प्लस h f ऑफ a प्लस h. तर आपल्याला आता या कर्वचा स्लोप काढायचा आहे. तर कर्वचा स्लोप काढायचा आहे, तर मला त्या कर्वचा स्लोप काढण्यासाठी एक कुठलेही दोन पॉइंट घेतोय. ते दोन पॉइंट जोडून काय होईल, लाईन तयार होईल. पण ह्या लाईनचा पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलेला आपण स्लोपचा कन्सेप्ट तो होता y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 होता. आता इथं x1 y1 च्या ऐवजी काय आले, a f ऑफ a आले, आणि इथं a प्लस h आणि f ऑफ a प्लस h हे x2 y2 च्या जागेवर आलेले आहेत पॉइंट. ठीक आहे. तर याचा जर स्लोप बघितला आपण, तर स्लोप PQ's घेऊया. तर स्लोप PQ इज इक्वल टू y2 मायनस y1, म्हणजे f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन a प्लस h मायनस a. पण a ला a इथं काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. तर हा स्लोप ऑफ PQ. तर हा स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू काय होऊन जातंय, f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h होऊन जाते. तर हा PQ चा स्लोप आहे. आता मी काय करतोय, ही जी PQ, आता आपण याला PQ ला कॉर्ड म्हणतोय. हा जो P आणि Q जोडून जी लाईन तयार होते ही कॉर्ड. आता जो हा आपण Q पॉइंट आहे, तो Q पॉइंट या कर्व वरून हळूहळू काय करतोय, P कडे घेऊन जातोय. म्हणजे जर हाच Q पॉइंट समजा या ठिकाणी आला, या ठिकाणी Q पॉइंट आला, तर काय होऊन जाईल, पुन्हा ही जी लाईन आहे ती लाईन ह्या दोन पॉइंटलाच, हा Q पॉइंट इथं आल्यामुळे P आणि Q जर जोडून घ्यायचं म्हटलं तर हाच अशी लाईन होईल. समजा तोच पॉइंट Q हळूहळू इथं आला, तर काय होऊन जाईल, ही लाईन जो कॉर्ड आहे तो इथं पर्यंत येईल. तसंच हळूहळू स्लाइटली तो Q पॉइंट कुठं अप्रोच होतोय, P ला अप्रोच होतोय. पण त्यावेळेस h बाबतीत काय होतंय बघा जरा. जर Q पॉइंट इथं आला तर हे डिस्टन्स h होऊन जाईल. जर Q पॉइंट इथं आला तर h एवढाच होईल. Q पॉइंट इथं आला तर h हा एवढाच होतोय. जसं हळूहळू Q हा P ला अप्रोच होईल, तसा h हा काय होईल, हळूहळू 0 ला अप्रोच होतोय. मग हाच कन्सेप्ट, आणि एक P हा Q ला अप्रोच झाला बरोबर, तर हाच कन्सेप्ट काय होऊन जातोय,
ही हा जो कॉर्ड होता तो कॉर्ड काय होणार आहे आपल्याला एकाच पॉइंट मध्ये कर्वला काय होईल टच करून जाईल. म्हणजे हा काय होणार आहे टँजेंटचं काम करतोय या पॉइंट मध्ये या कर्वला. तर पुन्हा याचा जो टँजेंट आहे याच्यामध्ये काय होतंय लिमिट म्हणजे एच जो आहे तो हळूहळू 0 कडे जातोय. यालाच आपण काय म्हणतोय लिमिट क्यू हा हळूहळू कुठे येतोय पी ला येतोय. स्लोप ऑफ पी क्यू पण त्यावेळेस याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय होते स्लाइटली h ची व्हॅल्यू 0 कडे जाते आणि हे f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h आणि हाच जो कन्सेप्ट आहे तो हाच कन्सेप्ट आपण डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट म्हणून कन्सिडर करतोय. आणि हा असेल स्लोप ऑफ टँजेंट आणि तो स्लोप ऑफ टँजेंट आहे. आणि जर y f ऑफ x असेल तर या स्लोप ऑफ टँजेंटला आपण dy बाय dx असं म्हणतो. आणि हाच आपला कन्सेप्ट आहे तो डेरिव्हेटिव्हचा आहे. म्हणजेच कुठल्याही पॉइंटला आपल्याला या कर्वचा स्लोप काढायचा असेल तर काय करतोय आपण डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट यूज करतो. तर बघूया आपण टॉपिक नंबर 1 डिफरन्शिएशन. तर या डिफरन्शिएशन टॉपिक मध्ये आणि कंपोजिट फंक्शनचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आज आपण काय कव्हर करणार आहे तर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राइट हँड डेरिव्हेटिव्ह कव्हर करतोय. डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉइंट करतोय. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह करतोय. स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह करतोय. चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आणि एक्सरसाइज 1.1 चा सोल्युशन बघतोय. तर एक एक पॉइंट आपण बघूया. पहिला आहे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. तर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतोय लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ॲट x a. त्याच्यामध्ये if y f of x be a real valued function and a is a real number then left hand derivative of f of x at x a is denoted by l of f dash of a किंवा या दोन सिंबलने आपण डिनोट करणार आहे आणि is defined by l of f dash of a is equal to limit as h tends to 0 minus इथं जर a असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस ऑफ f ऑफ a मायनस f ऑफ a मायनस h अपॉन h. म्हणजे जर 0 पेक्षा a पेक्षा लेफ्ट ला जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल h टेंड्स टू 0 मायनस यूज करावं लागतं f ऑफ a मायनस h अपॉन h provided that this limit exist. त्याप्रमाणेच राइट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ॲट पॉइंट x a. पुन्हा y f of x हे रियल व्हॅल्यूड फंक्शन घेतोय. a हा कुठला पण नंबर घेतोय. देन राइट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x ॲट x a is denoted by r of f dash of a किंवा या दोन सिंबलने आपण डिनोट करतोय and is defined by r of f dash of a is equal to limit as h tends to 0 plus of f of a plus h minus f of a upon h provided this limit exists. म्हणजे जर हा x is equal to a जर पॉइंट असेल तर इथं लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह साठी काय करतोय आपण 0 मायनस यूज करत होतोय केलं इथं आणि राइट हँड डेरिव्हेटिव्ह असेल तर 0 प्लस यूज केलाय हे राइट कडून आणि लेफ्ट कडून. आता नेक्स्ट आहे डिफरन्शिएबल फंक्शन ॲट x a. तर एखादं फंक्शन डिफरन्शिएबल x a ला कधी म्हणतो आपण
the real valued function y is equal to f of x is said to be differentiable at x is equal to a if left hand derivative and right hand derivative are equal. म्हणजे जर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह ची दोघांची पण व्हॅल्यू जर सेम असेल तर आपण ते फंक्शन डिफरन्शिएबल ॲट x इज इक्वल टू a ला असं म्हणतो. सिम्बॉलिकली जर बोलायचं झालं तर हे f डॅश ऑफ a प्लस म्हणजेच राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि हे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह जर इक्वल असतील तर f ऑफ x इज सेड टू बी डिफरन्शिएबल ॲट x इज इक्वल टू a. आता जर दिलेलं फंक्शन डिफरन्शिएबल ॲट x इज इक्वल टू a असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचा फॉर्म्युला जे सुरुवातीला आपण बघितलं तेच सांगतो इथं. डेरिव्हेटिव्ह ॲट पॉइंट x इज इक्वल टू a पुन्हा y इज इक्वल टू f ऑफ x हे रियल व्हॅल्यूड फंक्शन असेल आणि h इज द स्मॉल इन्क्रिमेंट इन x असेल. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ॲट x इज इक्वल टू a इज इक्वल टू इज f डॅश ऑफ a इज इक्वल टू लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ f of a plus h minus f of a upon h. तर डेरिव्हेटिव्ह ॲट x इज इक्वल टू a काढण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर बघूया नेक्स्ट. तर हे जॉमेट्रिकल मिनिंग होतं ते ऑलरेडी थोडक्यात मी कव्हरच केलेला आहे. जो हा p a f of a आणि q a plus h f of a plus h आहे. हा q हळूहळू कुठं अप्रोच होतोय p ला अप्रोच होतोय त्यावेळेस हे जे डिस्टन्स असेल जे काय h घेणार आहे आपण ते हळूहळू काय होतंय 0 ला होतंय आणि हा जो कॉर्ड आहे कॉर्डची लाईन आहे ती टँजंटची लाईन होऊन जाईल आणि त्याप्रमाणे काय होईल डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट तयार होईल. तर हे ज्योमेट्रिकल मिनिंग मध्ये काय केलं आपण पुन्हा तेच कव्हर केले. आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह साठी जनरली आपण x इज इक्वल टू a आणि इथं a मायनस h त्याप्रमाणे या दोघांमधला डिफरन्स घेतोय लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह साठी ॲट x इज इक्वल टू a ला आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह साठी काय करतोय p आणि q कन्सिडर करतोय. तर पुन्हा हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण कव्हर केलाय.